डायरी, निखिलची डायरी आहे तरी कुठे ती डायरी? बाळ, ती डायरी जिजूंकडेच आहे? पार्वती वहिनीच्या आणि शुभ्राच्या चेहऱ्यामधील साम्य पाहून बिथरून जाऊ नका माई. अहो, त्या विश्वकर्माच्या कारखान्यामध्ये कल्पनांची उणीव भासत असेल, मग तोही काढत असेल त्याच्या ठेवणीतले काही जुने साचे. म्हणूनच असेल कदाचित एका विशिष्ट काळानंतर काही चेहरे पुन्हा जन्माला येतात. एकसारखे दिसणारे भासणारे चेहरे असतात, मान्य आहे मला, पण त्या तसबिरीतल्या त्या बाई म्हणजे तुमच्या पार्वती वहिनी, ती तसबीर पहिल्यांदाच बघत असून सुद्धा मी ती तसबीर पहिल्यांदाच बघते असं नाही वाटलं मला. अहो, कारण तुम्ही शुभ्राला लहानपणापासून पाहताय. नाही, तसं नाही. म्हणजे तसबिरीतली ती बाई, ती मूर्ती, ती मी स्वप्नात बघितली आधी. अच्छा, म्हणजे हा स्वप्नांचा प्रकार अनुवंशिक आहे तर? नाही, तसं नाही. म्हणजे मला अशी स्वप्न कधीच पडत नाहीत, पण मी ती तसबीर बघितली एका विशिष्ट काळातच. त्या आधी सुद्धा मी कधी बघितली नव्हती आणि नंतर सुद्धा कधी बघितली नाही. कुठल्या काळात?
शुभ्राच्या वेळी मी जेव्हा गरोदर होते ना तेव्हा गुड इव्हनिंग. बाळ थांब, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय? निखिलची डायरी कुठे आहे ते कळलंय मला. व्हॉट? कुठं आहे? रद्दीवाल्याकडे. तुझं डोकं ठिकाणावर आहे का पुन्हा? कुसुमताईंनी ती डायरी रद्दीवाल्याकडे दिली. काय? त्यांना जेव्हा कळलं की या डायरीमुळे तू सुलेखावर नाही ते आरोप करतोयस तेव्हा त्यांनी मला सांगितलं. कुसुमताई, कुसुमताई त्या घरी नाहीयेत, देवळात गेल्यात. पण तिला हात कोणी लावायला सांगितला होता? त्याला नुसता शहाणपणा करते. आज कुठल्या देवळात गेली ती? आता तिथे जाऊन भांडणार आहेस का त्यांच्याशी? त्यांना ती डायरी इथे सापडली या टेबलावर. जुन्या तारखेची होती, त्यांना वाटलं महत्वाची नाहीये म्हणून त्यांनी देऊन टाकली रद्दीत. अरे पण तिला हक्कच काय काही वाटण्याचा किंवा न वाटण्याचा? कुठल्या रद्दीवाल्याकडे? नेहमीच्याच रद्दीवाल्याकडे दिले का? ठाऊक नाही, असेल. कुठं निघालायस? मला ती डायरी परत हवी आहे पूनम, ॲट एनी कॉस्ट. बाळ, 1 आठवडा झाला ती डायरी रद्दीत ठेवून. आता नाही सापडायची तुला. जिथे असेल तिथून शोधून आणेन मी. बाळ थांब. आता तरी पटलं का तुला की सुलेखाचा आणि त्या डायरीचा काही एक संबंध नाहीये? मालक, मालक, तुम्ही तरी आता समजावा त्या पोरीला. मी समजावून दमलो. त्या स्वप्नीलला सांगितलं तर तो म्हणतो ती काय माझं काय ऐकणार नाही म्हणून. विष्णू, कोणाला काय समजवायचं ते आधी मला नीट सांग. अहो, आपली शिप्रा प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन गावभर फिरतेय. प्लास्टिकच्या पिशव्या का बरं? कसली मातीची सॅम्पल गोळा करते म्हणे. मातीचं सॅम्पल? ते कशासाठी? काय माहित. परत सकाळी भैरवकाली मंदिराकडे पण गेली होती. आत्ता कुठं आहे ती? आणखी कुठे असणार? भुयारात. गेल्या जन्मी नक्की ती सासा असणार. मालक, सारखं बघावं तेव्हा आपलं भुयारातच असते. भुयारातली माती गोळा करते क्षिप्रा. ती काय करते तिचं तिलाच माहिती. तिला कानाला धरून घेऊन येऊ का इकडे? नाही, नको. तिला करू दे तिचं काम. मी बोलेन तिच्याशी नंतर. बोला, गावात हसतात आपल्याला. कसली माती गोळा करत बसते वेडी. बाळ, सापडली डायरी? दिसते माझ्या हातात. कुसुमताई कुठे आहे? बाळ थांब. तू कुसुमताईंना काही एक बोलणार नाहीयेस. हे बघ, मला मान्य आहे त्यांच्या हातून चूक झाली, पण त्यांनी हे सगळं मुद्दामून तर केलं नाही ना. बाळ,
थोड्या वेगळ्या अँगलने विचार कर. नाहीतरी त्या डायरीमध्ये निखिलच्या कटू आठवणींशिवाय काय होतं दुसरं? तुलाच त्या आठवणी कवटाळून बसायचं होतं. तुलाच स्वतःला त्रास करून घ्यायचा होता. आणि आज त्या आठवणीनेच ठरवलं की तुला त्रास द्यायचा नाही, तुझ्यापासून लांब निघून जायचं. बाळ, टेक दिस ॲज अ पॉझिटिव्ह साइन. तुला जमत असेल पूनम, मला नाही जमत वेगळ्या अँगलने विचार करणं, आणि यापुढेही जमणार नाही. ती माझ्याकडे पाहत होती, तरीही ती माझ्याकडे पाहत नव्हती. तिच्या नजरेला वेगळंच काहीतरी दिसत होतं. मला नीट एक्सप्लेन करता येत नाहीये, पण मे बी इट्स वन ऑफ आवर हॅल्युसिनेशन्स. हे सगळं ऐकून मला असं वाटतं की आपण हे मान्य करायला पाहिजे की डॉक्टर सामंतांचं डायग्नोसिस करेक्ट आहे. नॉट नेसेसरीली. क्षिप्रा, तुला आणखीन काय प्रूफ पाहिजे? ती तुला कोणीतरी भलतीच समजून तुझ्याशी बोलते, राईट? ती ते अंगाई गीत गाते आणि तू दमलायस का, तुला झोपायचंय का, तो आत्ताच दमून झोपलाय, असं समथिंग वियर्ड काहीतरी कोणाशी तरी बोलत राहते, हो ना? आणखीन काय पुरावा पाहिजे सांग ना. स्वप्नील, तू म्हणतोयस ते सगळं बरोबर आहे, पण दुसरी शक्यता आहे. कोणती? 2 पिढ्यांपूर्वीच्या ह्या वाड्यातल्या कर्त्या स्त्रीसारखी 2 पिढ्यांनंतरची सून दिसते. त्यात तिला वेगवेगळे भास होतात. ती काही अशा लोकांची नावं घेते जी ह्या काळातली वाटत नाहीत. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ह्या वाड्यात आल्यानंतर तिचे हे भास वाढू लागतात. क्षिप्रा, हा बोगसपणा आता पुरे. सी, 2 पिढ्यांपूर्वी ज्या बाई होत्या त्या 2 पिढ्यांपूर्वी होत्या. एक चेहऱ्याचं साम्य सोडलं तर आता शुभ्राचं आणि त्यांचं काहीही कनेक्शन नाहीये. ओके, आय मीन असं काही नसतं ग. स्वप्नील, यू नो व्हॉट, तुमच्यासारख्या विज्ञाननिष्ठ माणसांचा काय प्रॉब्लेम आहे माहितीये? तुम्हाला असं वाटत असतं की आपण खूप फॉरवर्ड आहोत, डोळस आहोत, पण तुमचा हाच डोळसपणा म्हणजे तुमच्या डोळ्यांवरची झापडं असतात. कारण तुमच्या डोळ्यांना जे दिसतं ना, त्या पलीकडे तुमची नजर काहीच बघू शकत नाही. एक्झॅक्टली, कारण त्याच्या पलीकडे काहीही नसतं. हे बघ स्वप्नील, तू प्लीज 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 तुम्ही आपापसात वाद घालणं थांबवाल का? आपण माझ्या बायकोच्या प्रॉब्लेम विषयी बोलूया. मला असं वाटतं की तो प्रॉब्लेम ह्या वाड्याशी, ह्या वाड्याच्या इतिहासाशी आणि तुमच्या पार्वती आजींशी कनेक्टेड आहे. मला एक सांग आधी, एकदा शुभ्राने मला गोदा म्हणून हाक मारली आणि एकदा वासंती म्हणून हाक मारली. ह्या 2 नावांचा तुमच्या घराण्याशी काही संबंध आहे का? गोदा कोण मला माहित नाही. पण वासंती म्हणजे वासंती म्हणजे माझ्या आजोबांचा जो भाऊ म्हणजे सदाशिव दादा होता.
त्याची बायको, तिचंही नाव वासंतीच होतं. सी, मी म्हटलं नव्हतं की शुभ्रा जी नावं घेते त्यांचा संबंध पार्वती आजींशी असणार. ही गोदा पण अशीच कोणीतरी असणार. नाउ दॅट प्रूव्स माय पॉइंट मिस्टर स्वप्नील. नॉट फॉर मी ॲट लिस्ट क्षिप्रा. ओके, गेलास खड्ड्यात. आधी तुला तुमच्या या वाड्याबद्दल, ॲज इन तुमच्या घराण्याबद्दल, तुमच्या अख्ख्या फॅमिली हिस्ट्रीबद्दल काही माहिती असेल तर प्लीज मला सांगशील. दॅट इज इफ यू डोंट माइंड. नॉट ॲट ऑल. आजोबांनी मला सगळं सांगितलं होतं, पण आता ते कितपत आठवेल काही सांगता येत नाही. बट लेट मी गिव्ह इट अ शॉट. आमच्या शास्त्री कुटुंबाचे आद्यपुरुष रघुनाथ पंत शास्त्री, त्यांनीच हा वाडा बांधला. त्यांना अनेक मुलं झाली होती, पण जगली फक्त 4. सगळ्यात मोठी भागीरथी, त्यानंतर महादेव दादा, त्यानंतरचा सदाशिव आणि सगळ्यात लहान दिनू, म्हणजे आत्ताचे दीनानाथ शास्त्री, माझे आजोबा. हाँ बोल दी. बाळ बोलतोय. सॉरी म्हणण्याकरता फोन केला होता. निखिलच्या डायरीवरनं मी तुला जे काही बोललो त्याबद्दल सॉरी. कारण आता मला कळलंय की ती डायरी, आय मीन ती डायरी नाहीशी होण्यामध्ये तुझा काही संबंध नव्हता. म्हणूनच आय एम सॉरी. ठेव फोन.